श्रावण महिन्यात कपालेश्वर मंदिर आणि रामकुंड गंगाघाट परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शन आणि पूजेसाठी येतात. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केलंय. 4 मार्गांवर वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय. मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, खांदवे सभागृहाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग आणि ढिकले वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर बदल करण्यात आले आहेत. या 4ही मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पहिली प्रवेशबंदी ही 17 ऑगस्ट सोमवारी असेल. त्यानंतर 24 आणि 22 ऑगस्टला, 29 आणि 31 ऑगस्टला तसंच 5 आणि 7 सप्टेंबरलाही हीच वाहतूक व्यवस्था लागू असणार आहे. या 4ही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक आणि वाहन चालकांनी संबंधित दिवशी कपालेश्वर रामकुंड परिसरात येताना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं. अधिसूचनेत आवश्यक सेवेतील रुग्णवाहिका, शववाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आलंय. त्यामुळे श्रावण सोमवार आणि शनिवारच्या दिवशी कपालेश्वर रामकुंड परिसरात जाणाऱ्या भाविकांनी ही वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.